तिथूनच आपण जे म्हणतो आपल्याकडे सिव्हिक सेन्सचा हल्ली खूप बोललं जातं की झिरो सिव्हिक सेन्स और असं हे जे सगळं. आता एक उदाहरण घेऊया की आपल्याकडे ना कचरा गोळा करणारी माणसं येतात. ते सांगतात की ओला कचरा वेगळा द्या, सुका कचरा वेगळा द्या. तरी सुद्धा 60% घरांमधून अजूनही कचरा एकत्र दिला जातो. सगळ्या सुशिक्षित घरातल्या ह्या गोष्टी आहेत. मग आपल्याला तर सगळ्यांना हे पटतंय ना की हे वेगळंच दिलं पाहिजे, कचऱ्याचं व्यवस्थापन तसं व्हायला पाहिजे. पण मग तरी सुद्धा सकाळची वेळ आली, गडबडीची वेळ असते, मान्य आहे, पण तेव्हा तो एकत्रच का दिला जातोय? कारण का मी माझ्या वेगळ्या गोष्टींमध्ये इतकी गुंग असते, फक्त टास्क आहे आणि ते कम्प्लीट करायचंय, अशा भावनेने मी ते इतकं बघते ना त्याच्याकडे की मी फक्त ते कम्प्लीट करून टाकते. मग ते एकत्र देते का कसं देते ह्याच्याकडे मी बघतच नाही. मग त्याचा पुढच्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे? ते जे केर गोळा करणारे येतात त्यांना ते बऱ्याचदा हाताने वेगळं करायला लावतात. पुढे जे कलेक्शन सेंटर्स असतात तिथे, तर त्यांच्यासाठी ते किती कठीण होऊन जातं. पण माझा विचार तिथपर्यंत जात नाही, कारण का मी माझ्या विचारांमध्ये गुंग असते कॉन्स्टंट. आणि जर त्यावेळी मला कोणी म्हटले की अरे ते असं करायला हवं होतं, तर खूप जणांची अशी रिॲक्शन असते किंवा असू शकते की ते काय आता एवढं महत्वाचं आहे का, उद्या बघू, करीन मी नंतर, आज झालं. पण असं म्हणत म्हणत आपल्याकडनं हे असं बरेचदा घडतं आणि मग तिथूनच आपण जे म्हणतो आपल्याकडे सिव्हिक सेन्सचा हल्ली खूप बोललं जातं की झिरो सिव्हिक सेन्स और असं हे जे सगळं. पण ते त्याच्यातूनच येतं, कारण का मी स्वतःमध्येच इतकी गुंतलेली आहे की मला समोरच्याचा विचार करायला वेळच नाहीये की माझ्या अशा वागण्यामुळे किंवा माझा इथे असं काहीतरी केर टाकण्यामुळे किंवा काही एखादी गोष्ट सोशल ठिकाणी माझं असं काहीतरी वागण्यामुळे इतरांवर त्याचा परिणाम होणार आहे, इथपर्यंत माझे विचारच जात नाही.